परभणीमधून दिवाकर माने आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दिवाकर, आपण पाहतोय जोपर्यंत अधिकारी परत जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आता या शेतकऱ्यांनी धारण केलेली आहे। सध्याच्या आंदोलनस्थळी काय स्थिती आहे? ऋतुजा, सध्या मी पिंगळी रोडवरती उभा आहे। शेतकऱ्यांनी आपले बैल देखील रस्त्यावर आणून ठेवलेले आहेत। शेतकऱ्यांनी संपूर्ण हा परिसर चक्काजाम केलेला आहे। पिंगळी रस्ता हा पूर्णपणे ब्लॉक झाला असून प्रशासनातर्फे मोठा फौजफाटा इथे बघण्यात येतोय। आपल्यासोबत इथे काही शेतकरी मंडळी आहेत जे रस्ता अडवून बसलेले आहेत। आपण त्यांना विचारूया काय नेमकी त्यांच्या मागण्या आहेत। आमच्या मागण्या सरळ आहेत। निवडणुकीमध्ये तुम्ही आमचं मतदान घेताना सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द केलेला आहे। जसं शिंदेंना बाजूला बसून तुम्ही खुर्चीवर बसलात आणि तुम्ही सांगायला लागलात की हा मार्ग होणारच, त्यावेळेस तुम्ही उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर होतात ना, तुम्हाला लाज का वाटत नाही? तुम्ही निवडणुकीमध्ये आम्हाला शब्द एक देता आणि वागता एक, ही तुमची दुटप्पी भूमिका आम्ही सहन करणार नाहीत। महाराष्ट्रातले शेतकऱ्याची पोरं तुमचा वनवा म्हणून तुमचं सरकार उद्ध्वस्त करू, परंतु हा महामार्ग होऊ देणार नाही। हे तर शेतकरी नेते, आपल्यासोबत अजून काही शेतकरी मंडळी देखील आहे। आपण त्यांना विचारूया काय मामा काय मागणी? याची मागणी महामार्ग याच्यामुळे बंद होत की हा तुम्ही पहिले पाहिलं असेल ना की कोणाचा बळी कोणासाठी जात होता, बोकड्याचा बळी। आता जे भूमी अधिग्रहण करायला आले होते ते वापस गेलेले ते अधिकारी काय भरोसा पुन्हा येतील म्हणून येतील तर म्हणून हे रद्द झालं पाहिजे। कारण जमीन गेली तर पुन्हा घडतच नाही। ही माझी जमीन गेलेली आहे, मला अजून घडलीच नाही, घडणार बी नाही। बरं, अजून किती वेळ हा रास्ता रोको तुम्ही करणार आहात? आम्हाला आताच निरोप भेटलाय की ते लोक पंचनामा करून परत गेलेत, परंतु आमचा फसवणारी सरकारवर अजिबात विश्वास नाही। एक नंबरचा लबाड माणूस आहे, लांडग्याला बी लाज वाटावी आणि सरड्याला लाज वाटावी एवढा रंग बदलणारा माणूस आहे। जोपर्यंत आदेश निघत नाहीत, आम्हाला कलेक्टर ऑफिस मधून कळत नाही की आम्ही हे नोंदणीय काय जे त्यांच्या हे आहेत ते आम्ही रद्द करतोय, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। जोपर्यंत कलेक्टर ऑफिस मधून ठोस असं काही येत नाही की शक्तीपीठ महामार्ग बंद होईल तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं आश्वासन किंवा असं आंदोलन करते सध्या म्हणत आहेत। ऋतुजा, अगदी हा महामार्ग होऊ देणार नाही अशी त्यांची आक्रमक भूमिका आहे। दिवाकर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।